याआधी खरं तर पाहायला गेलं तर आरोग्य व्यवस्था ही राज्याची कोलमडल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र आता साधारणतः पाहायला गेलं तर महापालिकेसाठी जे रुग्णालय असतील किंवा त्यांच्या माध्यमातून जे बेड्स असतील जे पुरवले जातात तेच आता त्यांना पुरवले जात नाही असं सुद्धा एक खंत पाहायला मिळत आहे. ग्लोबल रुग्णालयामधला प्रकार आहे, काय सांगा? ग्लोबल रुग्णालय ते साधारण 15 वर्षापूर्वी सुरू झालं आणि हे रुग्णालय ज्यावेळी सुरू झालं ते वर्मा मेडिकल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून झालं आणि विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेने ह्या रुग्णालयाला सवलती दिल्या. त्याबरोबर त्यांना 5 FSI दिला, 0 पंच दिला, पार्किंगची सुविधा दिली आणि ह्या बदल्यामध्ये मुंबई महानगरपालिकेने एक अट घातली होती मध्ये की एकूण रुग्णाप्रमाणे 15% बेड हे मुंबई महानगरपालिकेला आपल्याला हस्तांतरित करावे लागतील. त्यांनी भारत केलेल्या पेशंटला द्यावे आणि ते देखील महानगरपालिकेच्या रेट प्रमाणे द्यावे लागतील अशी एवढी कंडिशन आहे आणि त्या कंडिशनला मान्यता दिल्यानंतरच या अटी शर्ती केल्यानंतरच त्यांना परवानगी मिळाली. परंतु गेल्या 15 वर्षामध्ये या अटी शर्तींचा आताच्या त्या ग्लेनिगल प्रशासन पूर्वी जे ग्लोबल होतं त्यांनी आज तागायत 15 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारच्या सवलती सुविधा दिलेल्या नाही. मी गेले 4 वर्ष सातत्याने मुंबई महानगरपालिका आयुक्त असतील, त्याचबरोबर AMC हेल्थ, आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे, विधान भवन असेल, विधानसभा सभागृह असेल, जिल्हा नियोजनच्या बैठका असतील, या सगळ्यांमध्ये सातत्यानं मांडत आले. कारण या माध्यमात एकूण 30 बेड हे मुंबई महानगरपालिकेच्या रेट प्रमाणे त्यांना उपलब्ध देणं हे आवश्यक होतं. KM रुग्णालयाचे अधिष्ठा आणि जे आरोग्य अधिकारी आहे यांच्या शिफारसात त्या पेशंटला ऍडमिट करणं अपेक्षित होतं, परंतु ते आजतागायत केलं गेलेलं नाही. हा सर्वसाधारण रुग्णांवरचा अन्याय आहे. आम्हाला दिलेल्या सुविधांचा दुरुपयोग करणं आहे आणि कुठल्या राजकीय दबावाखाली आयुक्त किंवा महानगरपालिका प्रशासन निर्णय घेत नाही मला आजपर्यंत समजलं नाही. यामध्ये घोटाळा झालाय का? आणि जर तुम्ही राजकीय दबाव म्हणत असाल तर तो कोणाचा राजकीय दबाव? बघा त्या त्या रुग्णालयामध्ये अनेक मोठे मोठे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अनेक मोठे मोठे रुग्ण येतात, राजकीय पक्षांचे पुढारी देखील येतात. नक्की काहीतरी घडते की मी सातत्याने मांडतो. 8 दिवसामध्ये याच्यावरती निर्णय घेऊया म्हणून सांगितलं जाते. अनेक बैठका मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती कार्यालयात, परंतु अंतिम निर्णय होत नाही. कारण कल्पना नसेल यामध्ये 100 कोटीहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार आहे. त्या रुग्णालयामध्ये सर्वसाधारण पेशंटच्या रोजच्या बेडचे 5,000 रुपये. मग विचार करा 37 गुणिले 5,000, कारण 37 बेड त्यांनी रोजचे द्यायला पाहिजे. 37 गुणिले 5,000 गुणिले 365 दिवस गुणिले 15 वर्ष, 100 कोटी रुपयापेक्षाही जास्त महसूल आतापर्यंत त्या रुग्णालयाने हडप केलेला आहे. त्या रुग्णालयाने त्याच्या सुविधा जनतेपर्यंत दिलेल्या. खरं म्हणजे याची गंभीर चौकशी व्हायला पाहिजे, यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. का नाही दिले आतापर्यंत? आरोग्यमंत्र्यांकडे मागणी केली. मी आरोग्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला आरोग्य खात्यावरती. आरोग्यमंत्र्यांनी 8 दिवसामध्ये बैठक लावतो म्हणून सांगितले, पण ती आज तागायत ती बैठक झाली नाही. आरोग्यमंत्र्यांना मी 4 स्मरणपत्र दिलेले आहे. आता जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये मी इशारा दिलेला आहे की विधानसभा सभागृह चालू होण्यापूर्वी आपण याचा सोक्षमोक्ष लावा, नाहीतर मी विधानसभा सभागृहाच्या बाहेर उपोषणाला बसेन जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत. मला कालच KM रुग्णालयाच्या अधिष्ठात्याने एक पत्र पाठवलंय. त्याच्यामध्ये त्यांनी दिरंगाई झाले हे कबूल केलंय. इतकंच नव्हे तर मी आता ग्लेनिगल रुग्णालयावरती आम्ही कायदेशीर कारवाई करतोय अशा प्रकारचं पण त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. मला कायदेशीर कारवाई नको आहे, मला लोकांच्या सुविधा पाहिजे. कारण जे गोरगरीब KM रुग्णालयाची आता क्षमता संपलेली आहे. तिथे ICU मिळत नाही वेळेवरती, तिथे बेड उपलब्ध होत नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही, कारण क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण तिथे येतात. आणि म्हणून जर ह्या सुविधा आपल्याला या क्लिनिकल मध्ये मिळाल्या
महानगरपालिकेच्या रेट प्रमाणे तर गोरगरीब रुग्णांना न्याय देता येईल असा माझा ठाम याला धरून एक सध्या वेगळा प्रश्न आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेले आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संकल्प मांडण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार नाही. सभागृहामध्ये सध्या शोकप्रस्ताव मांडला जातो. काय सांगाल? ना अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कारण आम्ही देखील मी गटनेता म्हणून 2.5 वर्ष आदरणीय अजित पवारांच्या त्या सानिध्यामध्ये सातत्याने जात होतो. त्याचबरोबर ते विरोधी पक्ष नेता देखील होते. त्यावेळी आमच्या महायुतीमध्ये ते विरोधी पक्ष नेत्याचं काम करत होते. दुर्दैवी घटना आहे. कारण 11 वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. 12व्या वेळी अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी चालली होती. परंतु नियतीच्या मनात काय वेगळंच होतं. एक द्रष्टा नेता, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारा नेता, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जखमेवरती फुंकर मारणारा, त्यांच्या अडचणी सोडवणारा. आणि अजितदादा ते खासियत होतं, एकदा करतो म्हणालं का करतो. मग ते अडीअडचणी पाहत नसतो किंवा एकदा होणार नाही तर त्यांनी मनात सांगितलं होत नसेल होणार नाही.